नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे प्रसादजी टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयामध्ये पीक विमा अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, हेच पीक विमा अर्ज शेतकरी आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने भरू शकतो, फक्त 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ कशा पद्धतीने घेता येऊ शकतो, याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अवघ्या 5 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेचा अर्ज कसा भरता येईल याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहत राहण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेचा लाभ कसा घ्यायचा, पीक विम्याचा अर्ज कसा भरायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। ब्राउझरच्या सर्च बारमध्ये PMFBY असं टाइप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। मित्रांनो, सर्च केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला असेल। या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना www.pmfby.gov.in ही वेबसाईट तुमच्या समोर दिसून येईल। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन होऊन येईल। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसून येतील। मित्रांनो, यातील सर्वात पहिल्यांदा येणारं फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फार्मर कॉर्नर ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर असा विंडो तुमच्या समोर ओपन होऊन येईल। मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचं पूर्वीचं अकाउंट असेल, जर मागच्या वर्षी तुम्ही मोबाईलवरून पीक विमा भरलेला असेल तर लॉग इन फॉर फार्मर या बटनवरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। जर तुम्ही आतापर्यंत मोबाईलवरती पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करावं लागेल। या ठिकाणी पाहू शकता डोंट हॅव अन अकाउंट म्हणजेच गेस्ट फार्मर या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल। मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, स्पेलिंग मध्ये चूक होऊ द्यायची नाही। त्यानंतर मित्रांनो, खाली पाहू शकता पासबुक वरती तुमचं जसं नाव आहे तसं टाकायचं आहे। मित्रांनो, तुमच्या आधार कार्ड प्रमाणे नाव आणि पासबुक प्रमाणे नाव भरून झाल्याच्या नंतर खाली पाहू शकता रिलेशनशिपचं ऑप्शन आलेलं आहे, यावरती क्लिक करा। जर तुम्ही तुमच्या वडिलांचं नॉमिनी देणार असाल तर SO करा आणि रिलेटिव्ह नेम मध्ये तुमच्या वडिलांचं नाव भरा। त्यानंतर मित्रांनो, खालच्या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर मोबाईल नंबरच्या समोर एक व्हेरीफाय बटन दिसत आहे, त्या बटनवरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मित्रांनो, व्हेरीफाय बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर समोर दिलेला कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे। कॅप्चा फिल करून झाल्याच्या नंतर गेट OTP बटनवरती क्लिक करा। तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। मित्रांनो, आलेला OTP या ठिकाणी फिल करून घ्या। OTP फिल करून झाल्याच्या नंतर सबमिट बटनवरती क्लिक करा। सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला असेल। आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचं वय टाकायचं आहे। वय टाकल्याच्या नंतर खाली कास्ट कॅटेगरी निवडायची आहे। त्यानंतर मित्रांनो, जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर फार्मर कॅटेगरीमध्ये जर तुमच्या स्वतःच्या नावे जमीन असेल तर ऑनरवरती क्लिक करा, भाडेतत्वावरती जमीन असेल तर टेनंटवरती क्लिक करा आणि बटाईने जमीन असेल तर शेअर क्रॉपरवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, खाली रेसिडेन्शियल डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत। या ठिकाणी आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, खालच्या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे। गाव निवडल्याच्या नंतर मित्रांनो, इथे पाहू शकता ॲड्रेसच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या गावाचं नाव टाका। त्यानंतर खालच्या कॉलम मध्ये तुमचा पिनकोड टाकून घ्या। मित्रांनो, पिनकोड टाकल्याच्या नंतर आता खाली फार्मर ID हे ऑप्शन आलेलं आहे। या ठिकाणी ID टाईप मध्ये तुम्हाला आधार कार्ड निवडायचं आहे, UID हे निवडायचं आहे आणि तुमचा आधार नंबर खाली फिल करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तुमचा आधार नंबर पूर्णपणे टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर प्रमाणेच आधार नंबर सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। जर तुम्ही वरती नाव टाकलेलं जर व्यवस्थित असेल, आधार प्रमाणे नाव टाकलेलं असेल तर या ठिकाणी व्हेरीफाय वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा आधार कार्ड अशा पद्धतीने सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला असेल। जर तुम्ही स्पेलिंग टाकताना काही चूक केलेली असेल तर आधार कार्ड सक्सेसफुली व्हेरीफाय होणार नाही। तर मित्रांनो, त्यानंतर खाली पाहू शकता अकाउंट डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत। तुमच्याकडे IFSC क्रमांक आहे का हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर येस वरती क्लिक करा, नसेल तर संपूर्ण माहिती भरून तुमची बँक शोधा। या ठिकाणी पाहू शकता सिलेक्ट स्टेट, या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा राज्य निवडायचं आहे, त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे,
त्यानंतर बँकेचं नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणती ब्रँच आहे ते निवडायचं आहे. म्हणजेच तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे ती ब्रँच तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. मित्रांनो, ब्रँच निवडल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचा बँक खाते नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, बँक अकाउंट नंबर टाकताना व्यवस्थित टाकून घ्या, कारण याच बँकेवरती तुमची पीक विमा रक्कम वितरित केली जाते. मित्रांनो, तुमचा अकाउंट नंबर एक वेळेस टाकल्यानंतर खाली पाहू शकता कन्फर्म सेव्हिंग अकाउंट नंबर. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला परत एकदा तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, 2 वेळा अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड जशाच तसा या ठिकाणी फिल करून घ्या. कॅप्चा कोड फिल करून झाल्याच्या नंतर क्रिएट युजर बटनवरती क्लिक करा. क्रिएट युजर बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर आलेला असेल. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता सर्वात पहिल्यांदा तुमचे पर्सनल डिटेल्स, त्यानंतर 2 नंबरला तुमचे बँक डिटेल्स आणि 3ऱ्या नंबरला क्रॉप डिटेल्स भरून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुमचं पूर्ण नाव आलेलं आहे. आधार कार्ड प्रमाणे जे तुमचं पूर्ण नाव आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. आता इथे तुम्हाला पासबुक प्रमाणे जे पूर्ण नाव आहे ते एकदा भरावं लागेल. तर मित्रांनो, तुमच्या बँक अकाउंट प्रमाणे जी नावाची स्पेलिंग आहे ती व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्या. त्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुमचे आपोआप या ठिकाणी येऊन जातील, जे आपण अकाउंट ओपन करताना भरलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर नॉमिनी ॲड करायची असेल तर येसवरती क्लिक करून तुम्ही नॉमिनी ॲड करून घ्या. तुम्हाला ॲड करायची नसेल तर खाली स्क्रोल करा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पुढच्या पेजवरती आलेले असाल. या ठिकाणी पाहू शकता बँक डिटेल्स या पेजवरती तुम्ही आलेला आहात. आता मित्रांनो, आपण आत्ता जोडलेलं अकाउंट हे या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल. या अकाउंटवरती या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे आहे. अकाउंटवरती टिक केल्याच्या नंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला आता आपले क्रॉप डिटेल्स भरायचे आहेत, म्हणजेच आपल्या पिकांची माहिती भरायची आहे. या ठिकाणी पाहू शकता स्टेट आपलं निवडून आलेलं आहे. स्कीम आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. त्यानंतर सीझन निवडायचा आहे खरीप आणि वर्ष निवडायचं आहे 2024. आता मित्रांनो, हे संपूर्ण माहिती निवडून झाल्याच्या नंतर लँड डिटेल्सच्या ठिकाणी पाहू शकता इथं आपल्याला जमिनीचे डिटेल्स आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला टिक करायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला मिक्स क्रॉपिंगचा पीक विमा भरायचा असेल तर मिक्स क्रॉपिंगवरती क्लिक करा. जर तुम्ही एका पिकाचा विमा भरत असाल तर या ठिकाणी खाली माहिती भरा. पाहू शकता मित्रांनो, क्रॉपच्या खाली सिलेक्ट हे ऑप्शन आलेलं आहे. या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला जे पीक निवडायचं आहे, ज्या पिकाचा विमा तुम्हाला भरायचा आहे ते पीक निवडून घ्या. मित्रांनो, पीक निवडल्याच्या नंतर पीक पेरणीची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. मित्रांनो, पीक पेरणीची तारीख लक्षात ठेवा 20 जूनच्या पुढची टाकायची आहे. मित्रांनो, पीक पेरणीची तारीख निवडल्यानंतर तुमची ओनरशिप निवडायची आहे. त्यानंतर तुमचा सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाते नंबर टाकायचा आहे. 8चा खाते नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, तुमचा सर्वे नंबर आणि 8 खाते नंबर टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल. या ठिकाणी तुम्हाला एक टिक करायचे आहे. टिक केल्याच्या नंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो संपूर्ण एरिया आहे तो संपूर्ण या ठिकाणी एरिया दाखवला जाईल. त्यामधून तुम्हाला या पिकासाठी किती क्षेत्र निवडायचं आहे या ठिकाणी क्लिक करा आणि तिथे माहिती भरा. मित्रांनो, जर तुम्ही 1 हेक्टरचा पीक विमा भरत असाल तर 1 निवडा. जर तुम्ही 1 हेक्टर 10 गुंठ्याचा पीक विमा भरत असाल तर 1.10 असं निवडा. मित्रांनो, या ठिकाणी आपण 1 हेक्टर निवडलेला आहे. या ठिकाणी ॲड क्रॉपवरती क्लिक करून तुमचं पीक तुम्ही ॲड करून घ्या. मित्रांनो, खाली पाहू शकता तुमचं एक पीक या ठिकाणी ॲड झालेलं आहे. आता तुम्हाला दुसरं पीक ॲड करायचं असेल तर परत एकदा ती स्टेप फॉलो करायची आहे. या ठिकाणी पीक निवडायचं आहे. पीक निवडल्यानंतर पिकाच्या पेरणीचा दिनांक तुम्हाला निवडायचा आहे. पीक पेरणीची तारीख निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा सर्वे नंबर आणि खाते नंबर टाकायचा आहे. सर्वे नंबर आणि खाते नंबर टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचं आहे. परत तुमच्या नावासमोर टिक करायची आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा एक पीक निवडून उर्वरित असलेला संपूर्ण क्षेत्र इथे दाखवलेलं असेल. यातून तुम्हाला या पिकासाठी किती निवडायचं आहे ही माहिती इथे भरा. आता मित्रांनो, आपल्याला 20 गुंठ्यासाठी हे पीक निवडायचं आहे. त्यासाठी 20 किंवा 2 सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मित्रांनो, तुमचं क्षेत्र टाकल्याच्या नंतर ॲड क्रॉपवरती क्लिक करा. तुमचं दुसरंही पीक ॲड झालेलं असेल. आता मित्रांनो, तिसरं पीक तुम्हाला निवडायचं असेल तर परत तीच स्टेप फॉलो करा. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपले 3 पिकं ॲड झालेले आहेत. मित्रांनो, पिकं ॲड केल्याच्या नंतर खाली तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. पहिल्यांदा तुम्हाला पासबुक अपलोड करायचं आहे. त्यानंतर लँड रेकॉर्डच्या ठिकाणी 7, 12 किंवा 8 सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. फक्त 8 जरी तुम्ही अपलोड केलं तरी सुद्धा काही अडचण येणार नाही. आणि सोविंग सर्टिफिकेटच्या ठिकाणी तुम्हाला पीक पेरा सर्टिफिकेट भरून अपलोड करावं लागेल.
आता मित्रांनो हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 200 KB आतमध्ये स्कॅन करून ठेवायचे आहेत। मित्रांनो पाहू शकता पासबुकच्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपण ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट ठेवलेले असतील त्या ठिकाणाहून तुमचे डॉक्युमेंट निवडून घ्या। तर मित्रांनो मी माझे डॉक्युमेंट निवडून घेतलेले आहेत। आता आपल्याला फक्त हे अपलोड करायचे आहेत। मी संपूर्ण तीनही डॉक्युमेंट निवडून घेतलेले आहेत। खाली पाहू शकता तीनही ठिकाणी डॉक्युमेंट आलेले आहेत। आता मित्रांनो अपलोड केल्याच्या नंतर ते आपल्याला क्लिअरली दिसायला लागतील। आता मित्रांनो मी सर्वात पहिल्यांदा शोविंग सर्टिफिकेट अपलोड करून दाखवतो। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर इथे पाहू शकता डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली। त्यानंतर लँड रेकॉर्डच्या ठिकाणी मी आटा अपलोड केलेला आहे, ते सुद्धा मी तुम्हाला अपलोड करून दाखवतो। इथे पाहू शकता मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे। पासबुक सुद्धा अपलोड करून दाखवतो। पासबुक सुद्धा आपलं अपलोड झालेलं आहे। मित्रांनो जर आपल्याला आपलं अपलोड केलेलं डॉक्युमेंट पाहायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करून आपण डॉक्युमेंट सुद्धा पाहू शकतो। तर पाहू शकता मित्रांनो हे आपल्या समोर डॉक्युमेंट ओपन होऊन आलेलं आहे। तर मित्रांनो आपले संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून झाल्याच्या नंतर प्रीव्यू बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रीव्यू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल। जर संपूर्ण माहिती व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे। जर माहिती व्यवस्थित नसेल तर तुम्हाला अर्ज एडिट सुद्धा करता येतो। इथे पाहू शकता प्रत्येक ठिकाणी एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे। तर मित्रांनो आपलं हे संपूर्ण व्यवस्थित माहिती भरलेली आहे, त्यामुळे मी सबमिट बटनवरती क्लिक करतो। सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता मित्रांनो आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल। या ठिकाणी मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो आपला पॉलिसी आयडी आता तयार झालेला आहे। आपल्याला मेक पेमेंट बटनवरती क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो मी माझ्या पेमेंटची माहिती तुम्हाला दाखवू शकत नाही, त्यासाठी हा एरिया मी ब्लर केलेला आहे। मित्रांनो तुमच्याकडे फोन पे असेल, नेट बँकिंग असेल किंवा तुम्ही ATM वरून सुद्धा या ठिकाणी पेमेंट करू शकता। मित्रांनो मी आता पेमेंट केलेलं आहे। माझी पीक विम्याची पावती ही जनरेट झालेली आहे। प्रिंटवरती क्लिक केल्याच्या नंतर माझ्या पीक विमा अर्जाची रिसिप्ट ही माझ्यासमोर आलेली आहे। या ठिकाणी मित्रांनो प्रिंट रिसिप्ट या बटनवरती क्लिक करावं लागेल। प्रिंट रिसिप्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे पाहू शकता रिसिप्टचे हे 3 पेज आपल्या समोर आलेले आहेत। यातील तिन्ही पेज तुम्ही प्रिंट करून घ्या, कारण तिसऱ्या पेजवरती खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे। जेव्हा तुमच्या पिकाचं नुकसान होईल तेव्हा तुम्ही काय करू शकता याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो ही पीक विमा अर्जाची पावती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पीक विम्याचा अर्ज भरू शकता, तुमची पावती प्रिंट करू शकता। तर मित्रांनो पीक विमा अर्जाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।